शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी आपली मोटर आहे ती 3 HP ची मोटर आहे CRI कंपनीची, तुम्ही बघू शकतात। आणि हे आपल्या मोटरचा पंखा आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे आपला CRI कंपनीचा पंखा आहे। तेव्हा आपल्याला इकडे बघू शकतात तुम्ही, इथे फिटिंग करणारी माणसं आलेली आहे। आता हे फिटिंग करीत आहे। 3 HP चा पंप आहे आपला CRI कंपनीचा। आता याची संपूर्ण माहिती आपण देणार आहे तुम्हाला। हा पंप किती पाणी मारतो, हा पंप कसा आहे, पाटा कोणत्या कंपनीची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तुम्ही बघू शकता कंपनीची माणसं आलेली आहे, यांच्यासोबत आपण काही प्रश्न यांना विचारू। नेमकं हा पंप किती पाणी मारतो, हा पंप यांनी किती वेळा फिटिंग केलेला आहे, कसा आहे, तर हे बघूया। इकडे चला, 2 शब्द सांगा आम्हाला, हा पंप कसा पाणी मारतो। आपला 3 HP CRI पंप आहे। आतापर्यंत आपण 100 पंप फिट केले 3 HP चे पण, तर इतर कंपनीपेक्षा जास्त पाणी मारतो। 4000 फुटापर्यंत 3 HP पाणी मारू शकतो CRI। आणि टेम्परेचर उन्हावर अवलंबून असतं। जर आभाळ असतं तर पाणी कमी भेटेल, आणि ऊन जर असेल तर पाणी जास्त भेटेल। तर सगळ्यांनी CRI पंप हीच निवडावा मागेल त्याच्यामध्ये। आणि पंप एकदम ओरिजिनल आहे, नाव जसं आहे तसे क्वालिटीनुसार पंप आहे, पाणी भरपूर मारतो। तर आपण अर्धा 1 घंट्यात आता पाण्याची जी कॅपॅसिटी आहे चेक करून तुम्हाला पाठवू, व्हिडिओमध्ये दाखवू शकतो। अर्ध्या घंट्यात आता पाणी निघणार आहे आपल्याला। आता हे अर्ध्या घंट्यामध्ये आपल्याला पाणी काढून दाखवणार आहे। नेमकं हा पंप किती पाणी मारतो ते आपण बघणार आहे। आणि मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला जो पाईप येईल तो किती फूट आलेला आहे आम्हाला सध्या? आपल्याला 100 फूट म्हणजे 30 मीटर पाईप येतो। 30 मीटर पाईप आला। वेरीसाठी 30 मीटर येतो, वायर 30 मीटर येतं, रस्सी 30 मीटर येते। तर सगळ्या प्रकारचे आपल्याला कुठलाही नट बोल्ट न आणावा लागतो। म्हणजे कंपनीने सगळे मटेरियल दिलेले आहे बा। हा, आपल्याला चिगर टेप सुद्धा आणावं लागतं। मटेरियल कंपनी सगळं पूर्ण आपल्याला मटेरियल पोस्ट करते। आता हे जे हेड आहे, कितीचा हेड आहे? 30 मीटर हेड आहे। कितीचा हेड आहे? हा, हे वेरीसाठी 30 मीटर येतं, आणि बोरवेल असेल तर 70 मीटर। 3 HP च्याला 70 मीटरचा बोरवेल साठी येतो। बोरवेल आणि वेरीसाठी 30 मीटर। 30 मीटरचा हेड येतो। हे चरट आपलं जे आता इथं तुम्ही बघू शकतात, इथे कंपनीने सर्व मटेरियल दिलेले आहे। आपल्याला घरून एकही वस्तू आणायची गरज नाही। चिकट टेप सुद्धा कंपनीने दिलेला आहे, तुम्ही बघू शकतात। आता हे तुम्ही आता हे जे चरट आलेलं आहे आपले, किती फूट आलेलं आहे? 100 फूट। आता चरट सुद्धा कंपनीने आपल्याला 100 फूट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। 30 मीटर चरट इथे आपल्याला कंपनीने दिलेला आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण इथे उभा केलेलं आहे। आता या ज्या प्लेट आहे ते इथे फिटिंग करायचं काम चालू झालेलं आहे। आणि मित्रांनो, आपल्याला एक काळजी घेणे खूप गरजेचे आहे। वर एक वायसर टाकायला पाहिजे आणि खाली एक वायसर टाकायला पाहिजे, जेणेकरून आपली जी प्लेट आहे ती पुढे शक्यता कमी असते। आता तुम्ही इकडे बघू शकता हे जे स्ट्रक्चर आहे, आता आपण या स्ट्रक्चर विषयी बोलणार आहे। हे जे स्ट्रक्चर आहे, आपण नाही का पंप फिट करण्याच्या आधी 2 दिवस आधी आपण हे स्ट्रक्चर फिट करून घ्यावे, ज्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थितपणे फिट होईल। तर तुम्हाला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण आपल्यासाठी असेच व्हिडिओ बनवणार आहे। धन्यवाद।